नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नागजी परिसरात लॉक तोडला, गाडी नेली, सीसीटीव्ही साक्षीदार, पोलीस गायब. सेकंदात बर्गमन लंपास, तपास मात्र शून्य. नाशिकमध्ये चोरांचा आत्मविश्वास वाढला, पोलिसांची भीती संपली. नाशिकमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून दररोज होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे घडलेली आणखी एक घटना समोर आली आहे, जी पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान ठरत आहे. ही दृश्य आहेत गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमाराची. हिरवेनगर नागझी रोड परिसर. एक चोरटा शांतपणे येतो, काही सेकंदात बर्गमन दुचाकीचे लॉक उघडतो आणि कुणालाही कल्पना येण्याआधी दुचाकी घेऊन पसार होतो. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र इतके स्पष्ट पुरावे असूनही चोरट्यांचा अद्याप कोणताही मागोवा लागलेला नाही. याआधीही शहरात दररोज 5 ते 6 दुचाकी चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. बर्गमन, एक्सेस आणि ॲक्टिवा या दुचाकी विशेषतः चोरट्यांच्या टार्गेटवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अल्पवयीन गुन्हेगारांच्या माध्यमातून चोरीचा धंदा चालवला जात असल्याची बाबही उघड झाली होती. गर्दीची ठिकाणे, सोसायटी परिसर, रुग्णालय आणि शासकीय कार्यालयांच्या पार्किंगमधून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी होत आहेत. चोरी केलेल्या दुचाकी काही दिवसात वापरून टाकून देणे किंवा नंबर प्लेट बदलून वापरण्याचे प्रकारही वाढले आहेत. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांनंतर ही चोरट्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या तपास प्रक्रियेवरच आता संशय व्यक्त केला जातोय. नाशिकमध्ये दुचाकी चोरीचा वाढता आलेख आणि सीसीटीव्ही पुरावे असूनही चोरटे मोकाट फिरत असल्याची स्थिती ही केवळ चिंतेची नाही तर प्रशासनासाठी गंभीर इशारा आहे. शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट आणि तपास मात्र ठप्प. नाशिक पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाशिक आवाज, नाशिक.